डहाणूपर्यंत धावणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवेचा आज देखील खोळंबा झालेला आहे। पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ काल मालगाडीचा अपघात झाल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक कोंडी झाली होती। अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा या ठप्प आहेत, तर लांब पल्ल्याच्या गाड्या देखील उशिराने धावतायत। त्यामुळे सध्या साम टीव्हीवर आपण पश्चिम रेल्वे संदर्भातली एक मोठी बातमी पाहतोय। डहाणूपर्यंत धावणाऱ्या लोकलचा आता खोळंबा झालेला आहे। पालघरजवळ मालगाडी घसरल्यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे। साम टीव्हीवर आपण याची दृश्य पाहतोय। त्यामुळे मालगाडी हटवण्याचं काम अजूनही युद्ध पातळीवर सुरू आहे। आजही डहाणूपर्यंत धावणारा लोकलचा खोळंबाच पाहायला मिळेल। त्यामुळे पश्चिम रेल्वेने आपण प्रवास करत असाल तर नक्कीच ही बातमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। आणि याच परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांनी। पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकावर मंगळवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे 60 डबे जे आहेत ते घसरले होते। हे सध्या पालघरच्या रेल्वे स्थानकावर आहे। आपण माझ्या मागे बघू शकतो की रेल्वेचे जे मजूर वर्ग असतील किंवा रेल्वे प्रशासकीय अधिकारी असतील किंवा टेक्निकल टीम जी आहे ती दुरुस्ती करताना आपल्याला बघायला मिळत आहे। एकूणच जवळपास 13 ते 14 तास उलटून गेल्यानंतर रात्रभर हे रेल्वे रूळ जे आहेत ते दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेले आहे। मालगाडीचे जे डबे आहेत ते काढण्याचं काम जे आहे ते एकंदरीत हाती घेण्यात आलं होतं। मात्र कालपासून पश्चिम रेल्वे सेवा जी आहे ती पूर्णतः विस्कळीत झाली होती। चाकरमान्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागला होता। मात्र अप आणि डाऊन मार्गावरील ज्या उपनगरीय सेवा आहे ती पूर्णतः सध्या तरी बंद आहे। मात्र अजूनही दुरुस्तीसाठी विलंब लागणार असण्याची माहिती जी आहे ती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर।